विद्यार्थी मित्रो, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. महाबीएड CET 2022 या संदर्भातील आपण प्रश्नावली पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, मागील प्रश्नपत्रिका म्हणजेच BEd CET 2021 यावर्षी झालेली प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रो, त्या प्रश्नपत्रिकेचा आपण भाग 1 आज पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीमधला आपला पहिला प्रश्न. करो या मरो हा नारा महात्मा गांधींनी केव्हा दिला? विद्यार्थी मित्रो, जनरल नॉलेज या घटकामधून आलेला हा प्रश्न. 1942ला महात्मा गांधींनी हा नारा दिला. प्रश्न 2, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले? तर विद्यार्थी मित्रो, महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिले महिलांसाठी असणारे विद्यापीठ सुरू केले. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते? तर विद्यार्थी मित्रो, उत्तर आहे बँगलोर. तर विद्यार्थी मित्रो, बँगलोर याला आपण भारतातील इलेक्ट्रॉनिक शहर म्हणजे पहिले इलेक्ट्रॉनिक शहर या नावाने ओळखतो, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तो म्हणजेच 5वा, कसारा घाट कोणत्या दोन महामार्ग दरम्यान येतो? विद्यार्थी मित्रो, कसारा घाट हा जो आहे तो नाशिक मुंबई या दोन शहराच्या अंतर्गत येतो, म्हणजे त्या महामार्गावर आपल्याला तो पाहायला मिळतो. ऑप्शन नाशिक मुंबई हायवेवर तो पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा विद्यार्थी मित्रो, 6वं, आदर्श गाव ही संकल्पना कुणाची आहे? तर विद्यार्थी मित्रो, आदर्श गाव ही अण्णा हजारे यांची संकल्पना होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पैठण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर विद्यार्थी मित्रो, ज्या नदीला आपण भारताची दक्षिण गंगा असं म्हणतो, म्हणजेच गोदावरी नदीकाठी ते वसलेले आहे व ते औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, आपण लक्षात ठेवावे, गोदावरी नदीवर पैठण शहरालगत जायकवाडी हे धरण आहे आणि त्या धरणाच्या जलाशयास आपण नाथसागर असं म्हणतो. ह्याही बाबी आपण लक्षात ठेवाव्या. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते? तर विद्यार्थी मित्रो, कलकत्ता शहरास भारतातील डायमंड हार्बर शहर असे म्हणतात, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो? तर विद्यार्थी मित्रो, त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतीकडून. तर वित्त आयोग नेमण्याचं काम जे आहे ते राष्ट्रपती करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मदर तेरेसा यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणजेच पुरस्कार दिला होता? तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे नोबेल पारितोषिक हे 6 विविध क्षेत्रामध्ये दिले जाते. तर त्यापैकी शांतता या क्षेत्रामध्ये मदर तेरेसा यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते, हे आपण लक्षात ठेवावे. तसेच विद्यार्थी मित्रो, लक्षात ठेवा, मदर तेरेसा ह्या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत. तर ही बाब आपण त्या अनुषंगाने लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रो, ही जर प्रश्नावली तुम्हाला आवडत असेल, जे प्रश्न आपले 2021ला विचारण्यात आलेले आहेत, तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, सन 1981 साली कोणत्या जिल्ह्याचे विभाजनातून जालना जिल्हा निर्माण केला गेला? तर विद्यार्थी मित्रो, औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना या जिल्ह्याची निर्मिती 1981 साली करण्यात आली. तर आपण लक्षात ठेवावे, औरंगाबादची विभागणी होऊन जालना जिल्हा तयार झाला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले राष्ट्रीय मानकरी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रो, रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार साहित्यामध्ये दिला जातो. तर तो पुरस्कार विनोबा भावे हे त्याचे पहिले मानकरी होय, म्हणजे पहिल्यांदा तो पुरस्कार विनोबा भावे यांनी प्राप्त मिळवला. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता? विद्यार्थी मित्रो,
आपल्याला माहीत आहे बुध ग्रह, जो की सूर्याच्या एकदम जवळून फिरणारा ग्रह आहे, हे आपण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. जर आपण याला सूर्य कन्सिडर केलं तर हा बुध आहे आणि तो सूर्याच्या एकदम जवळून फिरतो. आणि सूर्याच्या एकदम जवळून फिरत असल्यामुळे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, कारण तो सूर्याच्या प्रखरतेने तो झाकून जातो. म्हणजे तिथं प्रखर सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाहीत. इतर जे ग्रह आपल्याला दिसतात ते आपण सूर्याचा प्रकाश सूर्यापासून ते दूर असतात, म्हणून आपल्याला ते दिसतात. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, दोन खंडात दरम्यान असलेला देश कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रो रशिया. आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळाने अत्यंत विस्तृत असणारा देश, जो दोन खंडामध्ये काय गेलेला आहे, विभागला गेलेला आहे. म्हणजे इतका तो विस्तृत आहे. तर रशिया हे त्याचं उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न 15वा, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर विद्यार्थी मित्रो रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला जनरल गव्हर्नर होता. पुढचा, समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर विद्यार्थी मित्रो साधना आमटे यांचे हे आत्मचरित्र आहे, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली? तर विद्यार्थी मित्रो 1 एप्रिल 1951ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आत्ताच आपण हा प्रश्न वरती पाहिलेला आहे, तो म्हणजेच समिधा हे आत्मचरित्र साधना आमटे यांचे आहे. त्यानंतर 18वा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सार्क संघटनेचे मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे काठमांडू, नेपाळ या ठिकाणी आपल्याला हेडक्वार्टर पाहायला मिळते. म्हणजे ते नेपाळ येथे स्थित आहे. ऑप्शन विद्यार्थी मित्रो काठमांडू, नेपाळ ही बाब आपण दोन्ही त्या अनुषंगाने लक्षात ठेवावी. म्हणजेच नेपाळ देशामध्ये काठमांडू जी की त्याची काय आहे, राजधानी आहे, येथे ते सार्कचे मुख्यालय आहे, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर इंटरनॅशनल कोर्ट कोठे आहे, असा हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रो हेग नेदरलँड या देशामध्ये ते आपल्याला पाहायला मिळते. तर हेग या ठिकाणी ते आहे. विद्यार्थी मित्रो शक्तिस्थळ हे कोणाचे समाधीस्थळ आहे? तर विद्यार्थी मित्रो इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ जे आहे त्याचं नाव शक्तिस्थळ हे होय. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारची ही जी प्रश्नावली आहे, तर हे प्रश्न आपल्याला 2021ला BEd CETच्या अनुषंगाने BEd CETला विचारण्यात आलेले प्रश्न होय. विद्यार्थी मित्रो ह्याचा राहिलेला भाग आपण उद्याच्या प्रश्नावलीमध्ये पाहणार आहोत, तो म्हणजे भाग 2. तर विद्यार्थी मित्रो अजूनही आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करण्यास बिलकुल विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.